विद्यार्थी मित्र हो, आजच्या आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये चर्चा करत असलेल्या या तासिकेमध्ये आज आपण राष्ट्रीय सत्तेचे जे काही स्थायी स्वरूपाचे घटक आहे त्याचबरोबर काही स्थिर किंवा अस्थिर स्वरूपाचे घटक आहेत, या घटकासंदर्भात प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. आता यामध्ये सर्वप्रथम सत्तेच्या घटकामध्ये राष्ट्राचे भौगोलिक स्थान हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. जसे की एखाद्या राष्ट्राचे भौगोलिक स्थान हे त्या राष्ट्राचा विस्तार, त्या राष्ट्राचं हवामान, त्या राष्ट्रामध्ये उपलब्ध असलेली साधन संपत्ती आणि त्या देशाच्या इतर राष्ट्राशी असलेल्या सीमारेषा, समुद्रकाठाशी निगडीत असलेल्या सीमारेषा यांचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. त्या राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्थान कशा स्वरूपाचं आहे, राष्ट्रीय सामर्थ्य यांचा घनिष्ठ संबंध या घटकांशी त्या ठिकाणी येत असतो. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये या घटकाचा विचार फार पूर्वीपासून होत आला आहे. भौगोलिक घटक आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील परस्पर संबंधाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी भूराज्य विज्ञान जिओपॉलिटिक्स ही नवीन शाखा विकसित झाली आहे. आजच्या वैश्विकरण आणि आर्थिक उदारीकरणाच्या युगात राष्ट्राचे परस्परावलंबित्व वाढले असताना राजकीय, आर्थिक आणि मानवी भूगोलाची मूलभूत माहिती असणे हा आंतरराष्ट्रीय संबंध विषयाच्या विद्यार्थ्याला अत्यंत आवश्यक आहे. आपण बघतो की राष्ट्रहित, राष्ट्रसत्ता ह्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये चर्चिल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना त्या ठिकाणी दिसून येतात. आंतरराष्ट्रीय राजकारणाला वळण देण्यासाठी किंवा इतर राष्ट्रांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रसत्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मग हा घटकाला निर्मित करण्यासाठी किंवा मनोबल देण्यासाठी जे काही घटक आहे त्यामध्ये भौगोलिक स्थानाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. मग या भौगोलिक स्थानामध्ये आपण बघितलं त्या राष्ट्राचा विस्तार असेल, त्या राष्ट्राचं हवामान असेल आणि त्या राष्ट्रामध्ये मुबलक प्रमाणामध्ये निर्माण होणारी खनिज संपत्ती असेल. आज आपण बघतो की अनेक राष्ट्रे खनिज संपत्तीच्या बाबतीत संपूर्ण आहेत. याबरोबरच पेट्रोलजन्यसारखे पदार्थ, युरेनियम सारखे लागणारे पदार्थ आज ज्या ज्या राष्ट्राकडे आहे त्या संपूर्ण गोष्टींचा खनिज संपत्तीमध्ये होत असतो. सोने, चांदी यासारखे लोह, खनिज जी काही खनिज संपत्ती असते ती संपूर्ण त्या राष्ट्राच्या अधिकृत असते आणि ही जर मुबलक असेल तर साहजिकच त्या राष्ट्राचा दबदबा त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राहत आलेला दिसून येतो. आणि सीमारेषा, याच्या सीमारेषा कशा स्वरूपाच्या आहेत, समुद्र काठाशी संलग्न आहेत, इतर राष्ट्राशी असताना त्या हिमालयासारख्या पर्वतरांगाने वेढलेल्या आहेत की नाही, या गोष्टींचा देखील भौगोलिक स्थानामध्ये समावेश त्या ठिकाणी होत असतो. आजच्या काळामध्ये भूगोलाचं स्थान राज्यशास्त्रामध्ये काय आहे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये, यासाठी अलीकडील काळामध्ये भूराज्यशास्त्र नावाची एक नवीन संकल्पना देखील त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आजच्या उदारीकरणाच्या जागतिकीकरणाच्या जीवनामध्ये या शाखांना देखील तितकंच महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतं. आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना हा घटक अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मग राष्ट्राचा भौगोलिक आकार, विस्तार हा सामर्थ्य वाढविण्यात महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असताना आपल्याला दिसून येतो. भारत आणि चीन हे दोन राष्ट्राकडे आज आपण जर बघितलं, आजच्या 21व्या शतकामध्ये ही अत्यंत भौगोलिक आकाराच्या दृष्टीनं बलाढ्य अशी ही राष्ट्रे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग या महासत्तांच्या बाबतीत ते तत्वतः पूर्ण लागू पडते. या दोन्ही देशामध्ये संलग्न भूभाग आहेत. विशाल आणि खंडप्राय भूमीचा उपयोग राष्ट्रीय सामर्थ्य वाढविण्यासाठी या दोन्ही राष्ट्रांनी देखील केलेला आहे. केवळ एखाद्या राष्ट्राचं आकारमान खूप मोठे असून चालत नाही, तर जमिनीची उत्पादन क्षमता, पर्जन्य, हवामान
या गोष्टी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या ठरत असतात. म्हणून आकारमान किंवा विस्तार अधिक असणारीच राष्ट्रे सामर्थ्यवान बनू शकतात असे नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे सांगता येतील की जसे आकारमानाने छोटे असलेल्या राष्ट्रांनी देखील मोठ्या आकाराच्या राष्ट्रांचा पराभव त्या ठिकाणी केलेला आहे किंवा त्या राष्ट्रामध्ये आपले साम्राज्य विस्तार त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो. याचं उदाहरण जर बघायचं असेल, एकेकाळी इंग्लंड या देशाचा साम्राज्याचा सूर्य हा कधी मावळत नव्हता असं म्हटलं जायचं. इंग्रज या छोट्याशा राष्ट्रामध्ये जगाची काही बलाढ्य राष्ट्रे म्हणल्या जात होती भारतासारखी अशा संपूर्ण राष्ट्रांना जवळपास त्या ठिकाणी काय केलेले आहे की साम्राज्याचा विस्तार केलेला आहे. एवढंच नव्हे, जपान अत्यंत छोटं राष्ट्र आहे. या जपानने रशियासारख्या राष्ट्राला 1904-05 मध्ये पराभव त्या ठिकाणी केलेला होता. एवढंच नव्हे, अलीकडील काळात 1934ला जपानने चीनवर आक्रमण करून चीनला पराभव त्या ठिकाणी पचवायला लावलेला आहे. म्हणजे छोटासा देश, परंतु भौगोलिक आकार अत्यंत छोटा आहे, परंतु देशाचे जे हवामान, तेथील पर्जन्यमान, तेथील खनिज संपत्ती, तेथील संशोधन तंत्रज्ञान या गोष्टीचं भरभराट असल्यामुळे यासारख्या देशांनी आकारमान म्हणून की सामर्थ्य घडवण्यामध्ये छोटा जरी राष्ट्र असेल तरी त्याचा जागतिक पातळीवर इतर राष्ट्रांना प्रभाव पाडण्याची क्षमता अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. राष्ट्राच्या भौगोलिक स्थानावर त्या राष्ट्राच्या परराष्ट्र धोरण असेल, राजनय असेल, त्या राष्ट्र आखत असलेली युद्धनीती असेल, इत्यादी गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून राहत असतात. जर एखाद्या राष्ट्राचे भौगोलिक स्थान देश शत्रू राष्ट्रामध्ये असेल तर अशा राष्ट्राला परराष्ट्र धोरण ठरविताना मोठी काळजी त्या ठिकाणी घ्यावी लागत असते. आकारमानानुसार जगामध्ये अनेक राष्ट्रे त्या ठिकाणी मोठी आपल्याला दिसून येतात. रशिया असेल, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत, अर्जेंटिना, कझाकिस्तान, सुदान यासारखे राष्ट्रही आज जगामध्ये भौगोलिक आकारानं प्रचंड असे विस्तारलेले आहेत. परंतु केवळ आकारमान हे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये राष्ट्रसत्ता वाढविण्यासाठी किंवा कमविण्यासाठी त्या ठिकाणी प्रबळ त्या ठिकाणी ठरवताना असलेलं आहे दिसून येत नाही. आजही सुदानसारखी परिस्थिती अन्नाला मोहताज असले त्या ठिकाणी दिसून येते. आणि रशिया, चीनसारख्या बलाढ्य राष्ट्र जर आज दिसत असली तरी आक्रमणामुळे आज ही राष्ट्रीय महासत्ता नाही आहे. कारण आकारानं छोट्या असलेल्या जपानसारख्या राष्ट्रांनी या दोन्ही राष्ट्रांना पराभव त्या ठिकाणी पचवायला लावलेला त्या ठिकाणी दिसून येतो. मग या भौगोलिक आकारमानाबरोबरच त्या स्थानाबरोबरच त्या देशाचं हवामान, खनिज संपत्ती हे घटक देखील राष्ट्रीय सामर्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. प्रचंड थंड किंवा उष्ण, खूप पाऊस किंवा वाळवंट अशा दोन्ही टोकाच्या परिस्थितीचा राष्ट्रीय सामर्थ्यावर नकारात्मक परिणाम त्या ठिकाणी होत असतो. विविध राष्ट्रांच्या विकासाच्या आलेखावर नजर टाकली तर असे जाणवते की मध्यम हवामान, फार थंडही नाही आणि उष्णही नाही असलेली राष्ट्रे सामर्थ्यवान झालेली आहेत. मुबलक पर्जन्याचे प्रमाण असेल तर अन्नधान्य उत्पादन स्वयंपूर्ण त्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसं ठरतं. हवामानावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आज अनेक राष्ट्रांकडून होतात. सीमारेषा आणि सत्तेचा देखील जवळचा संबंध आहे. जर राष्ट्रांच्या सीमारेषा या व्यवस्थित अधोरेखित केलेल्या असतील तर शेजारी राष्ट्राबरोबर शांतता प्रस्थापित करायला, संरक्षणावरील खर्च कमी करायला मदत होते. पण जर सीमारेषावर संघर्ष असेल तर असुरक्षिततेचे वातावरण किंवा भावना त्या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्याला राहत असलेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे की आज देशाचा आकारमान खूप विस्तरित असून चालत नाही, भूभाग असून चालत नाही, तर त्या देशाची खनिज संपत्ती मुबलक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि त्याचबरोबर खनिज संपत्तीबरोबर त्या देशाचं पर्जन्यमान कसं आहे, हवामान कसं आहे. कारण आफ्रिका खंडातील आजही देश उष्णकटिबंधी येतात. उष्णकटिबंधी वातावरणामध्ये मानवीय प्रगतीला अनुकूल हवामान राहत नाही. मानवाची कार्यक्षमता हवामानावर बरेच त्या ठिकाणी अवलंबून राहत असते. आपला भारताचा जर विचार केला आपण, भारत हा
तीन ऋतू हवामानाच्या दृष्टीने त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये आपली कार्यक्षमता ही उष्णतेमुळे कमी झालेली असते आणि तीच हिवाळ्यामध्ये लोक अनेक प्रकारचे योगासनं करतात, व्यायाम करतात आणि वातावरण अनुकूल असतं. का की फार थंडही नाही आहे, फार उष्णही नाही, फार पावसाळा नाही, मध्यम स्वरूपाचं वातावरण हे पिकाला देखील दार्जिनं असतं. पिकांची भरभराट होत असते आणि उत्पादन क्षमता देखील काय असते त्या काळामध्ये वाढ होत असते. म्हणून भौगोलिक स्थानाबरोबर हवामान हा अत्यंत महत्त्वाचा घटक राष्ट्रीय सामर्थ्य वाढविण्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी राबवत असतो. आणि खनिज संपत्ती आज देशाच्या विकासाची जी चाकं फिरत आहेत, यामध्ये जे पेट्रोलजन्य पदार्थ आहेत, कोळसा असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, हे संपूर्ण खनिज कुठून भेटतात आपल्याला? हे जमिनीच्या पोटामध्ये असलेले खाणीद्वारे आलेले हे काय आहेत? पदार्थ आहेत. या गोष्टीमुळेच त्या ठिकाणी विकास त्या ठिकाणी होत असतो. म्हणून हवामानाबरोबर अत्यंत चांगली खनिज संपत्ती देखील त्या ठिकाणी असणं गरजेचे आहे. आज अनेक प्रकारे सोने, नाणे, तांबे, लोखंड यासारख्या खनिज संपत्तीवर प्रत्येक राष्ट्र अवलंबून राहत असताना आपल्याला दिसून येतं. म्हणूनच मग या ठिकाणी